मी शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. नार पारच्या पहिले मी गिरणेचं पाणी मण्यामध्ये टाकतोय. आज या सर्व शेतकऱ्यांना मी वचन देतोय. त्याचा प्रस्ताव 127 कोटी रुपयाचा गेला. धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. हे हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. जळगाव जिल्ह्यातलं पहिलं कृषी भवनाचं भूमिपूजन या 40गाव मध्ये मंगेश दादाच्या प्रयत्नातून होतंय. खरा शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आपण सगळेजण मंगेश दादाकडे पाहतो. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातीची इमान ठेवणारी जात म्हणजे शेतकरी बांधव आहे. आणि या सगळ्या शेतकरी बांधवांचा सन्मान आदरणीय मंगेश दादा आपल्या मार्फत होतोय, आमच्या किसान मोर्चाच्या मार्फत. ही लढाई आता एखाद्या राजकीय पक्षाची नाही, ही लढाई एखाद्या राजकीय चिन्हाची नाही, ही लढाई आपल्या अस्मितेची, ही लढाई आपल्या देशाच्या देवाच्या धर्माच्या, आणि ही लढाई 40 गावच्या भविष्यातल्या विकासाची आहे. आणि त्या विकासाच्या लढाई करता येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या भूमिपुत्राला खऱ्या अर्थाने मदत करायची. 35 वर्षाच्या काळात या तालुक्यात 7 पंचवार्षिक निवडणूक झाली. 7 पंचवार्षिक निवडणुकीत 7 आमदार या तालुक्यात निवडून आले. पण या बळीराजाची आणि शेतकऱ्यांची कोणालाच आठवण झाली नाही. आज ती आठवण अगदी आवर्जून मंगेश दादांना झाली. यामुळे मी या सर्व 40गाव तालुक्याच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मंगेश दादांचा आभार आणि अभिनंदन करतो. लढा तू लढा तू लढा तू बळीराजा, वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. साठी फक्त बोललं गेलं, परंतु पहिल्यांदा मी ठरवलं, मी कधीही तुम्हाला सांगतो, मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. शेती ज्यावेळेस करायचो तर शेतात पाणी आम्हाला डोक्यावर घेऊन जावं लागायचं प्यायला. आज हिंगोण्यापासून तर ते पूर्ण 22 गावे, वडाळे असतील तिकडचे सगळे 22 गावांना 612 कोटी रुपयाची योजना, जिचे पैप तुम्ही पाहिले असतील की पूर्ण आता पैप येणं चालू झाले. आणि तीही 18 महिन्याच्या आत शेतीला अगदी जसं आपण नळाला पाणी देतो अशी पाणी पुरवठा योजना मी त्या परिसरामध्ये करतो आहे. कुणी 40 गावच्या माणसांनी स्वप्नही पाहिलं नसेल. लोक पिक्चर मध्ये दाखवायचे, टीव्हीत दाखवायचे, असं चित्र त्या 22 खेड्यांमध्ये उभं राहील. शेतकरी म्हणणं सोपं असतं, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं म्हणणंही सोपं असतं, आंदोलन करणं सोपं असतं. माझ्याकडे एक मोठा प्रश्न होता, गिरणेचं पाणी मण्यामध्ये टाकायचं. मी तो प्रकल्प हातात घेतला. काही राजकीय लोकांना कळालं की आता गिरणेचं मण्यामध्ये पाणी टाकण्याची प्रक्रिया, आता आमदारांनी बैठक घेतली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी ठरवलं की याचा DPR सादर करा. आणि त्याच वेळेस गिरणा काठच्या लोकांनी उचकवायला सुरुवात केली. काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात की तुम्ही या विरोधात आता चालू केला की गिरणेचं पाणी मण्यामध्ये जातंय. आणि देवेंद्र भाऊंनी ठरवलं की नारपारचं पाणी आता गिरणेमध्ये आणि गिरणेचं पाणी मण्यामध्ये आणायचं. मी आज पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर घोषणा करतो की गिरणेचं पाणी आता मण्यामध्ये आणण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पोहोचला. जोपर्यंत शासनाकडे कागद जात नाही मी कधीच लोकांना आश्वासनं देत नाही. माझ्या कामाची पद्धत तुम्ही बघा. कृषी भवन मी करेल असं कधी सांगितलं होतं? ज्या दिवशी भूमिपूजन त्याच दिवशी लोकांना कळतं, किंवा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आलं त्याच वेळेस मी घोषणा करतो. लोकांच्या भावनांशी खेळणं हे मला कधीही जमलं नाही. मी जे बोलतो तेच करतो.
याही पलीकडे तुम्हाला सांगतो, उद्या किंवा परवा खेरडे बांधगाव नदीजोड प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 2 दिवसात ती ऑर्डर मी तुम्हाला देतो. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या पाटचाऱ्या आपण चालू करत होतो. या गिरणा पांजणचे कालव्यांचं कॉन्क्रिटीकरण जे बारामतीमध्ये किंवा गुजरातमध्ये तुम्ही जे TV मध्ये पाहतात किंवा तिथं कॅनल RCC आहे, त्याचं काम येणाऱ्या 10 दिवसात JCB पोकलँड आता येतील आणि त्याचं कामही चालू होईल. वर्षभराच्या आत 2-3 महिने जास्त लागले तर चालतील. ह्या पावसाळ्यानंतर पुढचा पावसाळा हा त्या पाटचाऱ्यांचा शेवटचा पावसाळा आहे. अगदी आता RCC कॉन्क्रिटीकरणच्या सगळ्या मी त्या 70 किलोमीटरच्या पाटचाऱ्या आता करतो आहे. म्हणजे तिथलं पाणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाईल. परंतु शेतकरी माझा अडचणीत आहे, शेतकरी माझा रडतोय. मी अशा परिस्थितीत त्यांना सोडू शकत नाही. अगदी ते वातावरण इतकं गढूळ झालं, माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले. शेतकऱ्यांसाठी 12 दिवस जेलमध्ये गेलो. एकही दिवस आम्ही बाहेरचं जेवण खाल्लं नाही. मी ठरवलं असतं तर मला बाहेरचाही डबा आला असता, परंतु 12च्या 12 दिवस जेलचं जेवण खाल्लं. माझा शेतकरी जे खाईल तेच मी खाईल, ही भूमिका मी तिथं घेतली. ग्रामीण भागातले रस्ते आपण सुधारवतोय. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्याकडे रस्त्यांची समस्या कोणी घेऊन येणार नाही. माझ्याकडे 70% 80% रस्ते झालेले असतील. माझ्याकडे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात एकदा का नारपारचा प्रकल्प माझ्या मते त्याला 5 वर्ष लागतील, पण त्याच्या आत पुन्हा माझा शब्द लक्षात ठेवा. मी शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. नार पारच्या पहिले मी गिरणेचं पाणी मण्यामध्ये टाकतोय. आज या सर्व शेतकऱ्यांना मी वचन देतोय. त्याचा प्रस्ताव 127 कोटी रुपयाचा गेला. थोडेफार काही पैसे वाढले तरी काही अडचण नाही. जर मण्यामध्ये जर पाणी आलं, त्या परिसरातल्या लोकांना कोणाकडे जायची गरज नाही. हा माझा शेतकरी बांधव समृद्ध होईल.